काय चाटायचे ते रस्ते? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज, आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार? बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते ह्यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार. हे सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू. मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. काही नाही, अंधकार. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे काय आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे. आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत, असा विकला जाणार. सर्वाधिक उद्योग किंवा सर्वाधिक गोष्टी या रायगड जिथे आपण आता आहोत या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. पण इथेच पालकमंत्री पदावरून वाद सुद्धा सातत्याने, मला ते फालतू गोष्टी आहेत, त्या अत्यंत फालतू गोष्टी आहेत. पालकमंत्री, पालक म्हणजे कोण? आईबाप ना. त्यांना आईबाप मानायचे का? माझं मत आहे, सरकार नावाची एक गोष्ट असते. सरकारने ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये ना. म्हणजे आता त्या सिंगापूरच्या कुठच्याही कंपनीला सांगितलेलं की 30 आठवड्याच्या आत आम्हाला संपूर्ण आराखडा आखून द्यायचा आहे. माहितीये का रायगडला? आमच्या मुलामुलींना माहिती आहे का? उद्या इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स येणार आहेत, काही कल्पना आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये. रस्ते करायचे नाहीत, उद्योग कुठचे येत आहेत ते दाखवायचे नाहीत, सांगायचे नाहीत, सगळं लपवून ठेवायचं. अर्थातच. मग म्हणजे काय, हे कोणाच्या, उद्योगपतींच्या हिताचं सगळं सुरू आहे ना. अजून काय सुरू आहे? 1 जून पर्यंत, 1 जून 2026 पर्यंत हे सगळं काम होईल अशी ग्वाही सुमित तटकरे यांनी दिली होती. मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी सुद्धा केली होती. 15 वर्ष ऐकतोय ना आपण. हे किती ग्वाह्या झाल्या आतापर्यंत? आत्ता ही परिस्थिती आहे, बरोबर आहे. परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला. मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत. वर्षानुवर्ष